तर हाय हॅलो कशात आय होप छानच असाल. तर चला तर मंडळी नवीन एकदा पुन्हा आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आता झालेला आहे पावसाळा चालू. तर पावसाळ्यात सगळ्या ज्या रानभाज्या आहेत तर त्या सगळ्यांना त्यांच्या पाहायला भेटतील किंवा खायला भेटतील. तुम्ही कधी पाहिल्या असतील किंवा पाहिल्या नसतील तर त्या सगळ्या ज्या भाज्या आहेत तर त्या आपण ह्या सीझनमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यांना आधी मानाचं जे आदिवासी, तर जे आदिवासी आहेत तर त्यांनी कमेंट्समध्ये जे आदिवासी लिहायला अजिबात विसरू नका. तर नॉर्मली जे आदिवासी आहेत तर त्यांना ही कशाची भाजी आहे तर ती लगेच माहीत झाली असेल. तर याला बोलतात चाईचा मूर किंवा याला खूप सारी जी आहेत तर ती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं दिलेली आहेत. तर आमच्याकडे तर प्रामुख्याने याला चाईचा मूर असं बोलतात. तर बघा ही बारकीसुद्धा बसलेली आहे निवडायला. तर मोठ्यांपासून ते छोट्यांपर्यंत ही जी रानभाजी आहे तर ती खूप सारी आवडते. तर आगीवेगळी आपण तिची आज रेसिपी बघणार आहोत. तर इथं बघा निवडल्यानंतर ती छान जी आहे तर ती पाण्याने धुवून घ्यायची आहे. तर निवडायला जे आहे तर ते वेलीपासूनच्या त्याच्या छोट्या-छोट्या फांद्या असतात किंवा ब्रँचेस असतात तर त्या फक्त ओढून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पाला किंवा त्याची जी वेल असते तर ती फांदी ती आपल्याला काहीच घ्यायची नाही आहे. तर अशा पद्धतीने ती स्वच्छ करून घ्यायची आहे. स्वच्छ केल्यानंतर ती आपल्याला पाण्यामध्ये छान प्रकारे ज्या पद्धतीने मी प्रेस करून किंवा चोळून जी घेते तर तशी भाजी घ्यायची आहे. तर ही भाजी बघा नॉर्मली तुम्ही 2 वेळासुद्धा धुवू शकता. तर ह्या ज्या रानभाज्या आहेत तर त्या वर्षातून एकदाच येतात आणि केमिकल फ्री असतात. सो तुम्ही ह्या भाज्या कधी खात नसाल तर एकदा जर तुम्हाला कुठे भेटली तर ती सोडू नका. नॉर्मली ह्या ज्या भाज्या आहेत तर त्या विकायला असतात. जर तुम्ही एखाद्या पर्यटन स्थळी गेले तर तुम्हाला ह्या भाज्या भेटून जातील. तर इथे बघा ती जी खराब झालेली भाजी आहे किंवा त्यातला तो कचरा आहे, कारण आपण नॉर्मली सगळ्याच अशा त्या फांद्या आहेत तर त्या ओढून घेऊन क्लीन करत असतो त्यामुळे तर तो सगळा खाली बसला जातो. तर अशा पद्धतीने आपल्याला ती धुवून घ्यायची आहे आणि धुताना फक्त जी भाजी आहे तर ती अलगद वरचीच उचलायची आहे बोटांच्या साहाय्याने, की खाली जे आहे ते तसंच राहील यासाठी. तर याचे बघा आपण आज करणार आहोत भजे. तर नॉर्मली याची भाजी खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. तर ह्या भाजीची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे बघा आता त्यामध्ये घालण्यासाठी मी घेतलेली आहे हिरवी मिरची आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या. तर बघा तुम्ही किती तिखट खाताय याच्यावरती जे आहे तर ती त्याची क्वांटिटी घ्या. आणि त्यामध्ये मी टाकलेले आहे आता चिमूटभर हळद, म्हणायला काही हरकत नाही आहे. आणि चवीपुरतं आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे मीठ. तर आता ह्या हिरव्या मिरच्या ज्या आहेत आणि त्यामध्ये टाकलेल्या आहे मी जिरी आणि ओवा. तर हे आपल्याला 2 त्यामध्ये ॲडिशन करून घ्यायचं आहे आणि ते आता आपण घेणार आहोत मिक्सरला फिरवून. तर ते होईपर्यंत आपण त्यामध्ये चवीपुरतं टाकणार आहोत मीठ. तर बघा आपण याच्यामध्ये टाकणार आहोत बेसन पीठ. तर त्याच्या क्वांटिटीनुसार जे आहे तर तुम्ही हे मीठ त्यामध्ये टाकायचं आहे. तर बघा आता मीठ वगैरे टाकून झाल्यानंतर आपली जी प्रोसेस आहे तर हाताला लावायचं आहे तेल. तर हाताला तेल का लावायचं तर बघा हिरवी मिरची टाकायची किंवा काढायची आपल्याला सवय नसते आणि ती हाताला लागली जाईल किंवा हाताचे खूप सारे आगाग होईल. यासाठी तुम्ही अगोदर तेल लावून ती काढा किंवा मिक्स करा. अजिबात तुमच्या हाताची आगाग जी आहे तर ती होणार नाही. ही पण एक छान खूप अशी ट्रिक आहे तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी. तर ते टाकून झाल्यानंतर या पद्धतीने आपल्याला छान असं त्यामध्ये मिक्स जे आहे तर ते करून घ्यायचं आहे. तर बघा नॉर्मली ही भाजी आपण धुवून घेतलेली होती. तर त्यामुळे त्यामध्ये बेसन पीठ टाकलं तर त्यामध्ये आपण त्यामध्ये मी जर बेसन पीठ टाकलं तर खूप असं पाणी ओतावं लागत नाही. तर बघा आपण ज्या पद्धतीने कांद्याच्या भज्याला पीठ करतो तर त्या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. तर बघा या ठिकाणी तुम्ही आपला जो कांदा असतो तर तो कांदासुद्धा चिरून यामध्ये भाज्यामध्ये टाकू शकता. त्यानेसुद्धा खूप छान अशी टेस्ट येते. तर अशा पद्धतीने जसं बेसन लागेल तसं आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. आणि ज्या पद्धतीने आपण नॉर्मली भज्यांचं पीठ करतो किंवा भिजवतो तर त्याच पद्धतीने करायचं आहे. तर बघा आपलं जे आहे तर ते सगळं असं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ते ठेवायचं आहे 5 ते 10 मिनटासाठी रेस्ट व्हायला, म्हणजे की तसंच झाकून ठेवायचं आहे.
तर त्यानंतर आपण 10 मिनटानंतर जे आहे तर ती पुढची प्रोसेस करणार आहोत. तर इथे बघा मी कढईमध्ये घेतलेलं आहे तेल. तर तेल टाकताना अजिबात कंजूसीपणा करायचा नाही, की ते छान त्यामध्ये डीप फ्राय होतील. या पद्धतीने आपल्याला ते जे तेलाची क्वांटिटी आहे तर ती तेवढी टाकायची आहे. तर इथे बघा आता आपण ज्या पद्धतीने भजे सोडतो तर त्या पद्धतीने छोटे छोटे आपले जे आहेत तर ते भजे काढून घ्यायचे आहेत. आणि हे भजे जे आहेत तर ते लो किंवा मीडियम ह्या दोनच फ्लेमवर भाजायचे आहेत किंवा तळून घ्यायचे आहे, की जेणेकरून आतमध्ये जे आहे तर ते सगळे भाजले जातील किंवा छान असे फ्राय होतील यासाठी. तर अशा पद्धतीने तुम्ही जे आहेत तर त्या चाईच्या मोराचे किंवा चाईची जी भाजी असते त्याचे जे फुलं किंवा त्याचे जे पुढचे व्हाईट फळच म्हणूयात आपण त्याला, तर त्याची हे छान असे भजे तयार केलेले आहेत. सो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, की जेणेकरून ज्या अशाच नवीन नवीन रानभाज्या आहेत तर त्या मी तुमच्यासाठी खास घेऊन येत राहीन यासाठी. सो फायनली आपले जे भजे आहेत तर ते इथे झालेले आहेत तयार. तर अशा पद्धतीने तुम्ही जे आहेत तर ते सगळे भजे काढू शकता. तर पहिल्यांदा काढून झाल्यानंतर मी दुसऱ्यांदा परत टाकत आहे. तर अशा पद्धतीने जे आहे तर ते सगळे भजे तुम्ही करून घेऊ शकता आणि एकदा नक्की करून बघा. खूप छान टेस्ट लागते. कधी खाल्ले नसेल तर आवर्जून खा. आणि ह्या ज्या रानभाज्या आहेत किंवा सिजनेबल ज्या भाज्या आहेत की त्या नॉर्मली पावसाळ्यातच भेटतात आणि पावसाळ्यातच येतात, तर त्या आवर्जून खा. खूप छान त्यांचे फायदे वगैरे असतात. त्यांच्यामध्ये खनिजं आणि लोह हे मोठ्या प्रमाणात तुम्हाला भेटतील यासाठी. आणि मेन कारण यामध्ये हे असतं की त्या सगळ्या केमिकलयुक्त असतात, कोणत्याही प्रकारची फवारणी केलेली नसते यामुळे. सो चला तर आपण भेटूयात आता पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.